माझ्या विरोधकांची माझी वागणूक दुष्टपणाची कधीच नसते, परंतु त्याचे अपराधी मन त्यांना खात असते. मी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचा सभासद या नात्याने सरकारी कामानिमित्त कलकत्त्यास गेलो होतो. तेथे अप्पर सेक्युलर माझे मित्र श्री जाधव राहत असत. मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून उतरलो होतो व काम संपल्यावर आणि माझ्या मित्राचा पाहुणचार घेतल्यावर मी परत माझ्या रेल्वे सलूनमध्ये येऊन पोहोचलो. माझी सलून दुसऱ्या दिवशी दिल्लीत जाण्यासाठी निघणार होती. दुसऱ्या दिवशी पहाटे माझे मित्र मिस्टर जाधव, त्यांच्या पत्नी व त्यांची मुलं सामान सुमानासकट माझ्या सलूनपाशी उभे असलेले पाहताच क्षणी मला फार आश्चर्य वाटले. कारण आदल्या रात्रीच नमस्कार चमत्कार झाला असल्याने मला निरोप देण्यासाठी हे जाधव कुटुंब एवढ्या पहाटे का आले याचा मला उलगडा होईना. तेव्हा जाधव सांगू लागले, आमच्या घरातल्या नोकरांनी बंड केले. ते म्हणाले, डॉक्टर आंबेडकर हे भंगी आहेत हे आम्हाला माहीत होते. तुमच्या घरी ते राहिले, खाल्ले, जेवले, त्यामुळे तुम्ही पण त्यांच्याच जातीचे भंगी आहात अशी आमची खात्री झाली. आमची जात बिघडली, आमचा धर्म बुडाला. आता हे लोक तरी आम्हाला मोहल्ल्यात तरी राहून देतील की नाही याची शंका आहे मला. म्हणून मी घर बंद करून मंडळींना थेट मुंबईला पाठवून द्यायचे ठरवले आहे. ही गोष्ट 2 वर्षांपूर्वी घडली. त्यामुळे तुम्हा हिंदूंची मने आमच्याबद्दल किती शुद्ध आहेत याची मला कल्पना आली. तुम्ही आम्हाला महार किंवा भंगी म्हणण्याऐवजी हरिजन म्हणू लागला आहात एवढेच काय ते. समता सैनिक दलाबाबत मध्य प्रदेशात उभारण्यात आलेले हे स्वयंसेवकाचे दल पाहून मला फार आनंद झाला. प्रथमतः हे स्वयंसेवकाचे विस्तृत दल 1926 साली मुंबईत सुरू करण्यात आले होते. आपल्या सर्वसामान्य चळवळीचा समता दैनिक चल हा एकसंध असा विभाग आहे. खरेच ते एक आपल्या चळवळीचे भक्कम असे साधन आहे. या स्वयंसेवक संघटनेच्या उभारणीला मूलतः कोणते कारण असेल तर हिंदू समाजात समता मिळवण्यासाठी दलित वर्गाच्या मागण्यांना प्रोत्साहन देणे हेच होय. तिच्या नावातच सूचित असल्याप्रमाणे ही संघटना हिंदू समाजामध्ये दलित वर्गाला समतेचे स्थान प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती. आज हिंदूंपासून पूर्णतः विभक्त होऊन हिंदूंच्या बरोबर सामाजिक समता हस्तगत करणे हे तिचे ध्येय आहे. आपल्या राजकीय मागण्यांना व्यक्त करण्यासाठी मुंबईत सुरक्षित असे सभास्थान दलित वर्गाला लाभू शकत नव्हते. काँग्रेसची संघटना इतकी चढेल झाली होती की ती मुंबईमध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षाला सभा होऊ देत नसे. सभा घेण्याचे कोणी धाडसच करीत नसे. काँग्रेसचे स्वयंसेवक येऊन अशा सभा उधळून लावित असत. या दहशतीचा सामना करण्यासाठी आमच्या स्वयंसेवकांच्या मूळ कर्तव्यामध्ये आम्ही आणखी भर घातली. ती म्हणजे राजकारणात भाग घेऊन काँग्रेस स्वयंसेवकांच्या या जुलमी व अत्याचारी कृत्यापासून आपल्या सभांचे रक्षण करणे हे होय. मी गोलमेज परिषदेला जाण्याच्या तयारीत होतो तेव्हाचा प्रसंग अजून मला आठवतो. माझ्या गोलमेज परिषदेला जाण्यासंबंधी निंदा करण्यासाठी मी राहत होतो. त्याच्याजवळ दलित वर्गाच्या नावावर काँग्रेसने मुंबईमध्ये एक सार्वजनिक सभा घेतली होती. या सभेत दलित वर्गाचा मी खरा प्रतिनिधी नाही असे ते जाहीर करणार होते. या सभेच्या संघटकांना मी असे सांगितले की जर ही खरीखुरी दलित वर्गाची सभा होणार असेल तर त्यांनी कोणताही ठराव घेतला तरी मला मुळीच वाईट वाटणार नाही. परंतु ही तुमची सभा दलित वर्गाची नाही. परंतु आधीच योजून ठेवलेली कृत्ये बंद करण्यास त्यांनी नकार दिला. संध्याकाळी ही सभा भरवण्यात आली. परंतु ऐनवेळी आपल्या स्वयंसेवकांची एक तुकडी आली आणि काँग्रेसच्या स्वयंसेवकाची पूर्णतः दाणादाण करून त्यांनी सभा हस्तगत केली. खुर्ची, टेबल व कॉलबेल सोडून काँग्रेसच्या लोकांना जीव घेऊन पळावे लागले. ही खुर्ची, टेबल व बेल विजयाचे मानचिन्ह म्हणून आमचे स्वयंसेवक अखेर घेऊन आले. आमचा स्वयंसेवक संघ मुंबईत सर्वात बलवान आहे. आमच्या स्वयंसेवकांना आव्हान देण्याचे धाडस अजून पावे तो कोणीही केलेले नाही.
अशा स्वयंसेवकांच्या संघटनेला विरोध करणारे काही लोक आहेत. ते स्वतःला अहिंसेवर विश्वास ठेवणारे म्हणवितात आणि या संघटनांना आणि शक्तीच्या प्रदर्शनाला विरोध करतात. मी सुद्धा स्वतः अहिंसा तत्वाला शिरोधार्ह मानणारा माणूस आहे. परंतु अहिंसा आणि लीनता यामध्ये मी फरक करतो. लीनता म्हणजे दुर्बलता. स्वतःवर दुर्बलता लादून घेणे हा काही सद्गुण नव्हे. मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा तर आहेच, पण दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याख्येतील अर्थाने तुकारामाने अत्यंत समर्पकपणे 2 गोष्टींमध्ये अहिंसा असल्याचे सांगितले. एक, सर्व प्राणी मात्रांसंबंधी प्रेम व दया आणि दुसरा, दुष्ट लोकांचा नाश. अहिंसेच्या व्याख्येतील या दुसऱ्या भागाकडे बहुधा दुर्लक्ष होते. या नजरचुकीमुळेच अहिंसेचे तत्व हास्यास्पद होते. दुष्टांचा विनाश करणे हा अहिंसा तत्वातील महत्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय अहिंसा म्हणजे केवळ टर्फल, फक्त कल्पनारम्य सुख, व्यवहारात वापरण्याजोगे तत्व म्हणून ते उरतच नाही. जेथपर्यंत दुसऱ्याला दुःख देण्याची दुष्ट इच्छा आपण बाळगीत नाही आणि जेथपर्यंत केवळ सर्व दुष्टांचा नाश करण्याच्या सीमेपर्यंत आपण मर्यादा घालून घेऊ, तेथपर्यंत शक्तीची उपासना करण्याविरुद्ध व शक्ती संघटनेविरुद्ध कोणीही कोल्हेकुई करू शकत नाही. शीलाने नियंत्रित केलेली शक्ती आमचा आदर्श आहे. कसल्याही टीकेला भीक घालण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही. अविचाराने कोणालाही दुःख देण्याचे टाळा. ज्याला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल त्याला सर्व प्रकारची मदत करा, म्हणजे तुम्ही आपल्या लोकांची फार मोठी सेवा केलीत असे होईल. मी मजूर मंत्री आहे. मध्यवर्ती सरकारमार्फत मजुरांच्या हिताकडे अधिकाधिक लक्ष देण्यात येत आहे. 1930 साली या प्रश्नाबाबत एक रॉयल कमिशन नेमले गेले होते. त्या कमिशनने अनेक सूचनाही केल्या होत्या. 1930 सालापासून 42 सालापर्यंतचा इतिहास पाहिला तर या दृष्टीने काहीच झाले नाही. पण 42 सालापासून म्हणजे मी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज 46 सालापर्यंत अवघ्या 3 वर्षात प्रगती झालेली दिसेल. यात आत्मस्तुती नसून वस्तुस्थिती आहे. 20 सालापासून आज तागायत मध्यवर्ती असेंब्लीत मजुरांचा एक प्रतिनिधी घेतला जात असे. आज 3 मजूर प्रतिनिधी नव्या असेंब्लीत बसलेले तुम्हाला दिसतील. काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये आतापर्यंत एकही मजूर प्रतिनिधी घेतला जात नसे, पण यापुढे 1 मजूर प्रतिनिधी घेण्यात येईल. आगामी मध्यवर्ती असेंब्लीत मजुरांच्या हिताची 10 बिले येणार असून मी ती ड्राफ्ट केली आहेत. यावरून देशाचे सामाजिक आणि आर्थिक दारिद्र्य दूर करण्याचे प्रयत्न कसे चालू आहेत हे दिसून आहे. राजकीय सत्ता हाती असली म्हणजे मनुष्य काय काय करू शकतो याचे मी उदाहरण सांगतो. मी व्हॉइसरॉयच्या ज्या कार्यकारी मंडळात प्रवेश केला त्या मंडळाचे 15 सभासद आहेत. मी तेथे एकटाच अस्पृश्य आहे. या गोष्टीला 2 वर्षांनंतर कालावधी लोटला. तेवढ्या अवधीत मी तेथे राहून काय केले हे सांगितले म्हणजे राजशक्ती किती प्रखर असते याचा उलगडा होईल. मी तेथे जाण्यापूर्वी मध्यवर्ती सरकारने अस्पृश्यांच्या शिक्षणाची कसलीही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली नव्हती. मात्र मुसलमानांच्या अलीगढ विश्वविद्यालयाला 20 लाख रुपयांची मदत देऊन व बनारस हिंदू विश्वविद्यालयाला 19 लाख रुपये भांडवल पुरवून सहाय्य केले. शिवाय या दोन्ही संस्थांना सालीना 3 लाखांची मदत चालू आहेच. मी तेथे गेल्यानंतर गेल्या वर्षीपासून सरकारने दलित वर्गाकरिता 3 लाख रुपयांची मदत चालू केली आहे. शिवाय 300 कॉलेज शिष्यवृत्त्या प्रत्येकी 60 रुपयांच्या मंजूर झाल्यात. याच वर्षी 30 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विलायतेस जातील. आता अशी व्यवस्था केली आहे की निदान 2 वर्षात 15 विद्यार्थी विलायतेला येथून पुढे जातील. अशा प्रकारची व्यवस्था पूर्वी कधीही झाली नव्हती, ती आज झालीये. आता नोकरी संबंधीची बाब पहा.
मुसलमानांना 20%, ख्रिश्चनांना 8%, पण पददलितांना मात्र अशा प्रकारचे प्रमाण पूर्वी अजिबात नव्हते. फक्त यांच्याकडेही लक्ष पुरवावे एवढीच शिफारस होती. अर्थात आमच्या पदरात 0% होता. पण नुकतीच माझी मागणी सरकारला पटून आमचेही नोकऱ्यात प्रमाण 8.1% असे ठरविण्यात आले आहे. मी तेथे गेलो तेव्हा माझ्या खात्यात हमाल सुद्धा अस्पृश्यांचे नव्हते. पण आता डेप्युटी सेक्रेटरी 2, अंडर सेक्रेटरी 1, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स 3 असे 3 अस्पृश्य वर्गाचे लोक भरले आहेत. कोणी म्हणतात मी महाराजांचेच हित पाहतो. मी महाराज जन्मलो याला काय करू? पण माझ्या विरुद्ध केली जाणारी तक्रार खोटी आहे. मी लवकरच एक प्रांतगणिक जातवारी नमूद करून तक्ता प्रसिद्ध करणार आहे. यावरून कोणत्या वर्गाचे किती लोक नोकरीत भरले आहेत व कोणाला किती स्कॉलरशिप्स दिल्या याची स्पष्ट कल्पना लोकांना करता येईल. माझ्या खात्यात सिमल्याला 28 नोकरांपैकी 18 भंगी आहेत. विलायतेला जाणाऱ्या लोकात एक मांग, एक भंगी व चांभार पुष्कळच आहेत. सांगण्याचा हेतू एवढाच की राजकीय सत्ता हाती असता मनुष्य काय करू शकतो हे स्पष्ट व्हावे. मी एकटा असताना जर हे करू शकलो तर माझ्या जोडीला आणखी 2-3 लोक आले तर याही पेक्षा जास्त काम नाही का करता येणार? म्हणूनच माझा आग्रह आहे की राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी अहोरात्र झगडणे हेच आपले कर्तव्य आहे. मी लिहिण्यात आळशी झालो असे नव्हे, उलट मी पूर्वीपेक्षा अधिक लेखन करतो. परंतु मला ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त दुसरे अन्य काही लिहिण्यास वेळच मिळत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. मी जरी सार्वजनिक जीवनापासून दूर असलो तरी आपली या अवस्थेप्रत आणलेली चळवळ जिवंत ठेवली पाहिजे याचा मला कधीच विसर पडलेला नाही. माझ्या गैरहजेरीत समाजकार्याची मोठी जबाबदारी म्हणजे भाऊराव तुमच्यावर आहे. त्यातून आपण यशस्वीरित्या पार पडाल याबद्दल मला तीळ मात्रही शंका नाही. माझ्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर अर्थात मजूर मंत्र्यांच्या कारकिर्दीत इतरांबरोबर आपल्याही समाजाला सर्व दृष्टीने मदत करण्याचे ठरवले आहे. माझ्या अध्यक्षतेखाली दिल्लीला जी मजूर परिषद झाली त्या परिषदेला रा दोदे व रा भोळे यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रण दिले. हीच माझ्या कामाची सुरुवात होय. अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. एका आठवड्याच्या काळात अनेक समाजोपयोगी गोष्टी मी ऐकल्या. मिस्टर R.M. डोईफोडे यांच्याकरिता अर्थात भाऊराव तुमच्याकडून शिफारशीसह पत्र मिळाले. मिस्टर डोईफोडे हे माझ्या माहितीचे नाहीत. काही गोष्टी अशा आहेत की त्या मी करू शकतो व काही अशा आहेत की मी त्या करू शकत नाही. या बाबतीत मी किती निष्ठुर असतो हे आपण माझ्या स्वभावावरून ओळखताच. मिस्टर डोईफोडे यांचे असे एक प्रकरण आहे की त्यात मी काही करू शकत नाही. त्यांचे प्रकरण सर्वस्वी पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या कक्षेतील आहे. त्यांच्यात हस्तक्षेप करणे ठीक नाही. अशा प्रकरणात मी मुळीच हस्तक्षेप करू शकत नाही. मी आपल्या समाजातील म्हणजे अस्पृश्यातील मुलांसाठी संधी निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत आपल्यातील व्यक्तिगत उमेदवार मुलांची प्रकरणे हाती घेण्याची जबाबदारी आपल्यावर पडत नाही. अशा कृत्याने तेवढ्याच पात्रतेच्या दुसऱ्या उमेदवार मुलांवर अन्याय होईल. म्हणून या प्रकरणी मी मुळीच हस्तक्षेप करू शकत नाही याची तुम्हाला योग्य ती समज होईल. आपल्यातील काही उत्साही तरुणांची हे जनता पत्रक चालविण्याची तयारी पाहून आनंद वाटला. आपल्या साप्ताहिक पत्रक चालवण्याच्या कामात मला इतके अनुभव आले आहेत की त्यामुळे अधिक काळजीपूर्वक पाऊल टाकण्यास मी शिकलोय. उगाच फाजील उत्साह असणे बरे नाही. पत्रक चालवणे तशी सोपी गोष्ट नाही. त्यात पैशाचा एक मोठा प्रश्न असतो. दुसरी गोष्ट, पत्रकाचा दर्जा सांभाळून पत्रक अधिक दर्जेदार व वाचकांच्या दृष्टीने आकर्षक करणे हे महत्वाचे आहे. पैशाच्या प्रश्नाचा मी विचार करत नाही, कारण त्याची जबाबदारी मजवर पडत नाही. परंतु दुसऱ्या प्रश्नाबद्दल मला अधिक काळजी वाटते. आपल्या साप्ताहिकाचा संपादक कोण होणार, त्याची पात्रता काय आहे, हे महत्वाचे प्रश्न माझ्या पुढे आहेत. ही माहिती जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत या योजनेला मी संमती देऊ शकत नाही. नावाबद्दल मी काही विचार केला नाही.
कैवारी किंवा त्यासारखे पत्रकाचे काही नाव असावे असे मला मान्य नाही.